आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या गाडीचा अपघात झालेला आहे। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होऊन एक जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती मिळते। उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर सुद्धा या अपघातात जखमी झालाय। मुंबईच्या कांदिवली परिसरात हा अपघात झाल्याचं कळतंय। या अपघातासंदर्भात कार चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। शूटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात घडला। या अपघातामध्ये उर्मिला सुद्धा जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। माहितीनुसार गाडीची एअरबॅग योग्य वेळी उघडल्यामुळे खरं तर अभिनेत्रीचा जीव वाचलाय। पण असं असलं तरी तिच्या गाडीचा मात्र चक्काचूर झालाय। या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचंही कळतंय। विजय वंजारा आपल्याला अधिक माहिती देतील। विजय, कधी आणि कुठे घडली ही घटना? नक्की मुंबईतील कांदिवली परिसरातील बोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडलेली आहे। मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांचं भरधाव उर्मिला कोठारे अभिनेत्री तिच्या कारने ही धडक दिलेली आहे। या घटनेत एका मजुराचा मृत्यू झालेला आहे, तर दुसरा मजूर गंभीर जखमी आहे। ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची असल्याची माहिती आहे। त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिच्या शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती। वेगाने जास्त असलेल्या चालकाने कारवाली नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्यावर ही धडक दिली आणि सध्या या कार चालकावरती गुन्हा दाखल केलेला आहे। कार चालक ही सुद्धा एका रुग्णालयात ऍडमिट आहे। विजय, जे जखमी झालेत या अपघातात त्यांची प्रकृती कशी आहे? नक्कीच त्याच्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झालेला आहे। दुसरीची परिस्थिती आता सध्या प्रकृती खूप सिरियस आहे। त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू आहे। पोलिसांना अनेक त्या पंचनामा घ्यायचा आहे आणि त्यांची स्टेटमेंट सुद्धा घ्यायची, पण स्टेटमेंट घेण्यासाठी आता सध्या त्यांची प्रकृती खूप सिरियस असल्यामुळे घेऊ शकत नाही। डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की सध्या त्यांना थोडे वेळ द्या, आम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करतो आहोत असं सांगण्यात येत आहे। विजय, पुन्हा एकदा बातमी आपण प्रेक्षकांना सांगूया। ही गाडी आहे अभिनेत्री उर्मिला कोठारेची। उर्मिला काल संध्याकाळी शूटिंग संपवून आपल्या घरी परतत असताना उर्मिलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती मिळते। स्वतः उर्मिला आणि उर्मिलाचा कार चालक सुद्धा या घटनेमध्ये दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आहे। सध्या सर्व जखमींवरती उपचार सुरू आहेत। गाडीच्या एअरबॅग्स वेळेत उघडल्यामुळे उर्मिलाचा जीव वाचल्याची माहिती मिळते। मेट्रोचं काम करणारे हे मजूर होते। भरधाव वेगानं कार चालक गाडी पुढे नेत होता आणि गाडीवरचं नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची माहिती मिळते। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, एक जण जखमी झालेला आहे। पोलीस अधिक तपास करतायत। शूटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या गाडीचा हा अपघात झाला। विजय, सगळ्या संदर्भात उर्मिलाकडनं किंवा तिच्या नातेवाईकांकडनं, घरच्यांकडनं काही माहिती देण्यात आली आहे का? सध्या मी स्वतः अनेक त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करतोय, सध्या ते संपर्क साधू शकत नाहीये। सध्या अनेक वेळा त्यांच्या कुटुंबाला मी संपर्क करायचा प्रयत्न करतो, तेही सुद्धा संपर्कात येत नाहीये। पोलिसांकडून माहिती मिळत आहे की सध्या उर्मिला ही सुद्धा जखमी झालेली आहे आणि सध्या तिच्यावरती सुद्धा उपचार सुरू आहे। सध्या पोलीस अधिक माहिती देत नाही आहे। विजय, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती मिळते। या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, एक व्यक्ती गंभीररीत्या जखमी आहे। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।